प्रयास व दादीनानी ग्रुपच्या महिलांनी सावलीतील निराधार मुलांना दिली जिव्हाळ्याची भेट। शैक्षणिक साहित्यांसह अल्पोपहाराचे वाटप। आनंदाने उजळले लहानग्यांचे चेहरे। महिलांनी मातृत्वाचा जिव्हाळा दिला। निलेश बनसोडे। अहिल्यानगर केडगाव येथील सावली संस्थेतील निराधार आणि गरजू घटकातील विद्यार्थ्यांना प्रयास व नम्रता दादीनानी ग्रुपच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि अल्पोपहारासह फळ व चॉकलेटचे वाटप करण्यात आले। प्रयास व नम्रता दादीनानी ग्रुपच्या महिलांनी सावलीतील मुलामुलींना मातृत्वाचे प्रेम देऊन जवळ केले। या उपक्रमाने भावनिक आणि हृदयस्पर्शी वातावरण निर्माण झाले। ती मातृत्वाच्या प्रेमाने ओथंबलेली होती। याप्रसंगी दादीनानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, प्रयास ग्रुपच्या संस्थापिका अलकाताई मुंदडा, लता डेंगळे, मीरा पाटील, सविता धामट, निलिमा पवार, रोहिणी पवार, आरती थोरात, शुभांगी भोयर, सुरेखा जंगम, ज्योत्स्ना कुलकर्णी, रेखा मैड, लता आंबेकर, विमल साठे, मेघना मुनोत, लीला अग्रवाल आदींसह प्रयास व नम्रता दादीनानी ग्रुपच्या सदस्या मोठ्या संख्येत उपस्थित होत्या। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आरती थोरात यांनी केलं। मुलांच्या चेहऱ्यावर फुललेल्या हास्याने सर्वांच्याच डोळ्यात आनंद अश्रू चमकले। महिलांनी प्रेमाने या मुलांना जवळ करून गप्पा मारल्या, त्यांना प्रोत्साहन दिले। विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि अल्पोपहारासह फळ व चॉकलेट मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळाला। गरजू घटकांना मदत अनेक जण करतात, मात्र या मुलांना जिव्हाळ्याने जवळ घेणे, प्रेम देणे महत्त्वाचे असते। हेच त्यांच्यासाठी खरे समाधान ठरते। प्रयास व नम्रता दादीनानी ग्रुपच्या महिलांनी आज या मुलांना मातृत्वाचा जिव्हाळा दिलाय, हे कौतुकास्पद आहे, असं सावली संस्थेचे नितेश बनसोडे यांनी डिजिटल अहिल्यानगरशी बोलताना म्हटलंय। या प्रसंगी प्रयास ग्रुपच्या सदस्यांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। प्रयास ग्रुप आणि नम्रता दादीनानी ग्रुप गेली 30 वर्षापासून अलकाताई मुंदडा प्रयास ग्रुपच्या माध्यमातून खूप मोठं काम अहमदनगर शहरात करतात, अहिल्यानगर शहरात करतात। खरं कौतुक यासाठी आहे की मदत तर करतच असतात त्या, समजा काही वस्तू देणं किंवा काही गोष्टी देणं, गरिबांना ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना काहीतरी पुरवणं, पण त्याच्या पलीकडे एक गोष्ट जी असते ती म्हणजे महिलांचं एकत्रीकरण करणं। म्हणजे जवळजवळ 250 ते 300 महिलांना गेली 25-30 वर्षापासून एक संघ ठेवणं, सगळ्यांना बरोबर ठेवणं, एखाद्या कार्यक्रमासाठी एकत्र आणणं आणि एकमेकांच्या संवेदना जाग्या करणं। पैशाने मदत करता येते, वस्तूंनी मदत करता येते, ती खूप सोपी असते, पण त्याच्या पलीकडे जाऊन संवेदना वाटणं आणि संवेदना जागा करणं हे सगळ्यात मोठं काम अलकाताईंनी आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये केलेलं आहे आणि दीर्घकाळ केलंय। म्हणजे ग्रुप स्थापन केला, काहीतरी ॲक्टिव्हिटीसाठी केला आणि ॲक्टिव्हिटी संपली असं न करता सातत्याने त्या महिलांच्या संपर्कात राहतात, महिलांच्या अडचणीमध्ये सहभाग घेतात, हे खरं कौतुकास्पद आहे। आज पण दिवाळीच्या निमित्ताने म्हणजे त्या नेहमीच येतात सावलीमध्ये, पण आज परत वेगळ्या पद्धतीने ते आज सगळ्या महिलांना एकत्र करून इथं आल्या। त्याच्यामुळे विचारांचं देवाणघेवाण झालं, मुलांना त्यांनी खाऊ दिला, लिहायला शाईचे पेन दिले, केळी आणली होती, त्यानंतर चॉकलेट दिले, वह्या पण दिल्या, इतकी छान मदत मुलांना केली। मला ह्याच्या पलीकडे म्हणायचं की ह्या वस्तूच असतात, पण वस्तूंच्या पलीकडे जी भावना असते, जे प्रेम असतं, ते मात्र ह्या सगळ्या भगिनींच्या मनामध्ये बघायला मिळालं आणि तीच खरी मोठी देणगी आहे आणि तेच खरं मोठं काम आहे। मी तर शुभेच्छा देऊ शकत नाही, कारण आम्ही सगळे शुभेच्छांच्या बरोबरच आहोत। त्याच्यामुळं फक्त एकच म्हणेल की तुम्ही सतत येत जा, सतत आमच्या मुलांच्या बरोबर गप्पा मारायला येत जा, मुलांच्या बरोबर त्या विचारांची देवाणघेवाण करा, कारण मुलांना पण आईचं प्रेम हवं असतं, मुलांना एक स्त्रीत्व हवं असतं, एक मातृत्व हवं असतं। ते मातृत्व द्यायला तुम्ही सगळ्यांनी परत येत जा। एवढे बोलून मी थांबतो। धन्यवाद। आज आम्ही प्रयास ग्रुप व दादीनानी ग्रुप तर्फे केडगाव येथील सावली परिवार या ठिकाणी मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी आलेलो आहोत। आमच्या ग्रुपच्या सर्व भगिनींनी काही ना काही भेटवस्तू इथं त्यांच्यासाठी आणलेला आहे। भरपूर खाऊ देऊन त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला दुगणित आनंद झालेला आहे, समाधान झालेला आहे। त्यामुळे आम्हाला अलकाताईंनी ह्या इथे येऊन या सगळ्या गोष्टींची संधी दिली, त्याबद्दल अलकाताईंचे आणि येथील संस्थापक जे आहेत बनसोडे साहेब त्यांचे मी खूप खूप आभार मानते। थँक्यू। संकल्प प्रतिष्ठान संचलित सावली परिवारामध्ये आज आम्ही आपला प्रयास ग्रुप आणि नम्रता दादीनानी ग्रुप याच्या महिला इथं दिवाळी साजरी करण्यासाठी गोरगरीब वंचित घटकांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आलेलो आहोत।
आणि याचं सर्व श्रेय जातं आमच्या ग्रुपच्या संस्थापिका अलकाताई मुंदडा. गेली 30 वर्ष प्रयास ग्रुप हा गोरगरीब वंचित घटकासाठी सामाजिक क्षेत्रामध्ये महिलांच्या मनोरंजनासाठी त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. तर आमच्या प्रयास ग्रुपच्या एकूण 300 महिला आहेत. त्या नेहमी अशा विविध सामाजिक संस्थांमध्ये कार्यक्रम साजरे करतच असतात. आज आम्ही सावली परिवारामध्ये आलो. त्याचे जे संस्थापक आहेत ते माणसातील देव माणूस म्हणावेत असे नितेश बनसोड सरांशी आम्ही ज्यावेळी चर्चा केली त्यावेळी आम्हाला हे सर्व करत असताना त्यांना कुठल्या कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतं याची कल्पना आम्हाला आली. तर आमचा जो प्रयास ग्रुप आहे इथून पुढेही आम्ही त्यांना अशी विविध वस्तू रूपाने म्हणून किंवा किराणा किंवा मुलांसाठी जे काही शैक्षणिक साहित्य लागतं ते देण्याचा नेहमीच प्रयत्न करत राहणार आहोत.